चार महावाक्य वाक्यावर मी जरा काही सांगणार आहे आणि मग त्याचा प्रॅक्टिकल रेलेव्हन्स काय आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला वापरता आल्या पाहिजेत, नाहीतर त्याचा तसा काहीच उपयोग नाही. ही चार महावाक्य जी आहेत ती चार वेदांच्या चार उपनिषदामध्ये अशी विखुरलेली आहेत. आता ती चार महावाक्य पहिलं आहे प्रज्ञानम ब्रह्म. प्रज्ञान म्हणजे कॉन्शियसनेस. आता कॉन्शियसनेस म्हणजे आपल्याला माहिती आहे चेतना, जाणीव, आपलं जे आहे सगळं ते कॉन्शियसनेस, प्रज्ञान ब्रह्म. या वाक्याला आणि काय केलं, हे चार जे आपले शंकराचार्य एस्टॅब्लिश केले मठ आहे चार देशाच्या चार कोपऱ्याला, प्रत्येक मठाने यातलं एक एक वाक्य हे आपलं ब्रीद वाक्य म्हणून घेतलेलं आहे. ते पहिलं जे प्रज्ञान ब्रह्म हे पुरी मठाचं महावाक्य आहे. या वाक्याचं त्याने असं म्हटलंय, दिस इज अ स्टेटमेंट. त्याला लक्षण वाक्य म्हटलंय. इट इज जस्ट मेकिंग अ स्टेटमेंट. प्रज्ञान ब्रह्म सांगितलं प्रज्ञान. आता याचे शृंगेरी मठाचे एक शंकराचार्य होते 14व्या का 15व्या शतकात, मला नक्की आठवत नाही. त्यांनी पंचदशी नावाचा एक ग्रंथ लिहिला. पंचदशी कारण त्याच्यात 15 चॅप्टर आहेत म्हणून पंचदशी. आनंद पंचक, विवेक पंचक, दीप पंचक वगैरे असे तीन भाग आहेत त्याच्यामध्ये. त्यांनी याची व्याख्या दिलेली. प्रज्ञान शेवटी म्हणजे काय, आपण आता कॉन्शियस म्हणतो, पण त्यांनी म्हणजे त्याची जास्ती त्यांनी व्याख्या केलेली आहे. प्रज्ञान ब्रह्म म्हणजे काय, तर ते म्हणतात येन ईक्षते शृणोती जिघर्ती व्याकरती च स्वादू अस्वादू विजनाती तत्प्रज्ञानम उदीरतं. ज्याच्यामुळं आपल्याला ऐकू येतं. कारण आपण अनकॉन्शियस माणसाला ऐकू येत नाही. अनकॉन्शियस माणसाला काही बोलणं कळत नाही किंवा काही मी असं येणं इक्षते म्हणजे ज्यांनी आपण डोळ्यांनी बघतो, शृणवती जिघरती वास घेतो, स्वादू अस्वादू गोड कडू हे आपल्याला चवी कळतात कॉन्शियस असताना. अनकॉन्शियस माणसाला कळत नाही. तत्प्रज्ञानम उदीरतं, याला प्रज्ञान म्हटलेलं आहे, असं त्यांनी त्याची एक व्याख्या केलेली आहे पंचदशीमध्ये. आता कॉन्शियसनेस हा शब्द सिंग्युलर आहे, प्लुरल नाही आहे. कॉन्शियसनेसच होत नाही. कॉन्शियसनेस एक कॉमन गोष्ट आहे सगळ्यांच्यामध्ये. आपल्यामध्ये ती इंडिव्हिज्युअल आहे आणि अनेक प्राणी मात्रामध्ये ती कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस आहे त्यांच्यामध्ये. आता आपल्याला स्टोरीज माहिती आहेत की जेव्हा सुनामी किंवा काहीतरी अर्थक्वेक होतो, सगळे प्राणी एका वेळेला ते ह्याच्यावर उंचावर जायला, कसं कोणी त्यातलं लीडर म्हणत नाही अरे चला सगळे वर जाऊया सुनामी येत आहे, कारण त्यांच्यामध्ये तो कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस आहे. आणि आता मी स्वतःच माझा अनुभव असा आहे की मी आपल्या गार्डनमध्ये मुंग्या खूप झाल्या तर मी त्याला स्प्रे करतो, इन्सेक्टिसाइड मारतो. योग्यच काय मारायला जात नाही, पण खूपच उपद्रव झाला तर मी मारतो. पण इथं जर समजा मुंग्या आहेत त्याच्यावर मी जर स्प्रे करत असतो तर तिथल्या मुंग्या त्या डिस्टर्ब दिसतात. कारण त्यांना ते त्यांना ते कळलेलं आहे की हे इथं काहीतरी गोंधळ चालू आहे. समहाऊ दे गेट टू नो दॅट, आहे ना. दे हॅव नो लँग्वेज वॉट एव्हर, बट दे हॅव दिस कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस. त्यामुळे त्यांना ते जाणवतं. तर प्रज्ञान ब्रह्म हे म्हणजे पहिलं त्याला लक्षण वाक्य म्हटलं आहे. हे ऐतरेय उपनिषदामध्ये आहे. ऋग्वेदाचं ऐतरेय जे उपनिषद आहे त्याच्यामध्ये हे वाक्य आहे प्रज्ञान ब्रह्म. दुसरं आहे तत्वमसी. तत् म्हणजे दॅट, त्वम म्हणजे तू, अशी म्हणजे आहेस, ते तूच आहेस. याची बॅकग्राऊंड अशी आहे की छांदोग्योपनिषदामध्ये उद्दालकर्णीचा मुलगा श्वेतकेतू गुरुकडे शिकायला जातो 12 वर्ष. शिकून घरी परत येतो. आता बाप त्याला काही प्रश्न विचारतो की अरे की हे काय ब्रह्म वगैरे काय, नाही आता मला माहीत नाही म्हणतो तो. मग शेवटी तो त्याचे वडील त्याला हे सगळं समजावून सांगतात ब्रह्म म्हणजे काय. आणि शेवटी त्याला त्याची म्हणजे अनुभवता यावं म्हणून ते म्हणतात तत्वमसी. ते जे मी तुला सगळं सांगितलं ते तूच आहेस असं म्हणून ते तत्वमसी. आता हे आहे छांदोग्योपनिषदामध्ये आहे हे वाक्य तत्वमसी. याला म्हटलं आहे उपदेश वाक्य. उपदेश केलेला आहे त्याला असा. तर तिसरं वाक्य जे आहे ते अयम आत्मा ब्रह्म. हे बृहदारण्यक उपनिषदामध्ये आहे. अथर्ववेदात त्याच्यामध्ये आहे अयम आत्मा ब्रह्म. म्हणजे त्याला अभ्यास वाक्य म्हटलंय. त्यांनी अभ्यास ते शिष्य हे म्हणत बसतो का असं लिटरल नाही, पण त्याच्यावर तो विचार करतो की हे अयम आत्मा ब्रह्म, हा आत्मा म्हणजेच ब्रह्म आहे असं तो स्वतःला कन्व्हिन्स करत जातो. तर हे आहे शृंगेरी मठाचं ब्रीद वाक्य. दुसरं जे होतं ते द्वारकापीठाचं आहे. पहिलं जे होतं ते पुरी द्वारका हे ज्योतिर्मठ. आणि शेवटचं जे वाक्य आहे अहम ब्रह्मास्मी. शेवटी ते आहे यजुर्वेदाच्या मांडूक्य उपनिषदामध्ये आहे. अहम ब्रह्मास्मी म्हणजे जेव्हा त्याला जाणीव होती, जेव्हा अनुभव येतो म्हणून त्याला अनुभव वाक्य म्हटलेलं आहे.
अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. आता हे म्हणणं ठीक आपल्याला कळलं आता मी पण ब्रह्म आहे, पण मी जर म्हटलं मी अहम ब्रह्मास्मी त्याला काही अर्थ नाही. कारण हे रिअलाइज माणसाने म्हटलेलं आहे, ज्याला स्वानुभव आलेला आहे आत्म्याचा, ज्याने आत्मानंद घेतलेला आहे, त्यांनी हे म्हटलं तर त्याला काहीतरी किंमत आहे. आपल्या सगळ्या माणसांनी म्हटलं अहम ब्रह्मास्मी त्याला काही अर्थ नाही, पोकळ वाक्य आहे. तर आता हे याचा म्हणजे ह्याचा उपयोग काय शेवटी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग काय. आता अहम ब्रह्मास्मी ही स्थिती यायला पतंजली योगामध्ये अष्टांग योग सांगितलेला आहे. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी हे सगळे अष्टांग योग आहेत पतंजली सांगितलेले. प्रत्येकाचे यम म्हणजे कंट्रोलिंग सेन्सेस, यम नियम सगळे अशा वी डोंट हॅव टू गो थ्रू ऑल दॅट. पण हे अष्टांग योग सांगितलेले आहे. शेवटी जे ती समाधी, त्या समाधीच्या अवस्थेमध्ये तुम्हाला ते अनुभवता येतं. म्हणून शेवटचं जे वाक्य तो म्हणतो की अहम ब्रह्मास्मी ते अनुभव वाक्य आहे. त्यांनी त्याचा स्वतः अनुभव घेतलेला आहे. तर आता हे कोणाला वेळ हो अष्टांग योग करत बसायला. मला कोणी काही भेटलेलं नाही की जो म्हणजे अष्टांग योग करत बसलाय मांडी घालून प्राणायाम करून. पण हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हे करणं अशक्य होतं. त्यामुळे याचा आपण शेवटी तर सांगताय काय की ते युनिटी सांगताय, युनिटी इन डायव्हर्सिटी. अहम ब्रह्मास्मी याचा अर्थ काय तुमच्या. म्हणून विवेकानंद कोणाला भाषण देत म्हटलं की युअर ऑल गॉड्स म्हणले. कारण सगळ्यांच्या मध्ये तो परमेश्वर जे तत्व आहे ते सगळ्यांच्या मध्ये आहे. म्हणून ते म्हणाले तुम्ही युअर ऑल गॉड्स. तर याचा अर्थ आपण असा घेतला पाहिजे की आपली जगाकडे बघण्याची दृष्टी सगळ्यांच्या मध्ये हे तत्व आहे, परमेश्वर तत्व आहे ह्याचा आपण हे भान ठेवलं पाहिजे. आपल्या धर्मामध्ये कमांडमेंट्स नाही आहेत. ख्रिश्चनिटीमध्ये लव्ह दाय नेबर, डू नॉट कवेट युअर नेबर्स वाईफ. माझा एक कली गमतीने म्हणायचा नेक्स्ट डोअरची बायको नको पण 4-5 घरं सोडून कवेट करायला काय हरकत नाही असं तो म्हणायचं गमत म्हणून. आता आपल्या याच्यामध्ये असं हे नाही आहे म्हणजे की कमांडमेंट नाही आहे. आणि आपल्या धर्मामध्ये एथिक्स असा हा सेपरेट भाग नाही आहे कुठं. एथिक्स विखुरलेलं असं एथिक्स ऑफकोर्स एथिक्स आहे. चांगले नीतीमध्ये विचार सांगितलेले लोकांनी खूप लिहून ठेवलेलं आहे. गीतेमध्ये सगळं लिहिलेले आहे सगळे. पण आपलं हे नीतिशास्त्र जे आहे ते याच्यावर अवलंबून आहे. सगळं जे एकता जी आहे सगळ्यांच्या मध्ये हां ती त्याच्यावर आपले नीतिशास्त्र आपलं. आपल्या नेबरला आपण चांगलं का वागवायचं का नेबर आणि आपण निराळे नाही आहोत. आपण नेबर म्हणजे आपणच आहोत. असा जर तुम्ही दृष्टिकोन ठेवला तर मग ते आपल्याला याचा प्रॅक्टिकल उपयोग हा आहे. मला अनेकदा लोकांनी विचारलं तू मेडिटेशन करतो का. म्हटलं नाही. म्हटलं जे मला डोळे उघडे ठेवून जगात बघता येते ते मी डोळे बंद करून आत्म्याला शोधायचा कशाला प्रयत्न करायचा. हे कोणाला जमलं. मला कोणी भेटलेली की ज्याला समाधी लागली कोणाची असं काही. आमशोर लोक आहेत तसे पण आपल्याला असं सामान्य म्हणजे आपल्याला कोणी असं भेटत नाही. आणि आता ईशावास उपनिषदावर 2-3 फार चांगले श्लोक आहेत त्याच्याबद्दल. यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैवाभूत विजानतः तत्र को मोहक शोका एकत्वम अनुपश्यतः. जेव्हा तुम्हाला सगळीकडे युनिटी दिसायला लागेल तेव्हा तुम्हाला शोक होणार नाही, तुम्हाला काही दुःख होणार नाही, तुम्हाला काही अडचणी येणार नाही. कारण हे सगळीकडं हे आपल्या संतांनी पाहिलं. म्हणून एकनाथांनी गाढव आजारी होतं ते त्याला पाणी पाडलं याच्यावर आणलेलं लांबून आणलेलं. तर आपल्या संतांना हे कळलं. संत आपले काही शिकले नव्हते, युनिव्हर्सिटी कुठे गेले नव्हते, पण त्यांनी हे अनुभवलेलं होतं. त्यांना हे कळलेलं होतं की बा हे सगळीकडे परमेश्वर हे जे आहे ते सगळीकडे आहे. आपल्याला वाटतं हे आपलं ॲनिमेट म्हणजे जे सजीव गोष्टी आहेत त्यांच्यामध्येच आहे. मी असं पुस्तक वाचतो त्याच्यामध्ये त्यांनी एका डच फिजिसिस्टची गोष्ट दिलेली होती. खरी गोष्ट आहे. 15व्या-16व्या शतकामध्ये तो हे होते डच फिजिसिस्ट होता. आणि त्याचा प्रयत्न काय चालला होता की घड्याळाची ॲक्युरेसी वाढवायची काही करून. कारण आता टाईम येत असं म्हणजे घड्याळाचं हे पाहिजे करेक्ट वेळ दिला पाहिजे. त्याच्यावर तो संशोधन करत होता. आणि त्याच्या बेडरूममध्ये असे त्याच्या भिंतीवर 2 ते पेंडुलम क्लॉक लावलेले होते. आणि त्यांनी बघितलं की दे ऑलवेज बीट टुगेदर इन हार्मनी. त्यांनी मुद्दाम त्याचं हे केलं, डिस्टर्ब केलं, त्याला हे केले तरी विदिन हाफ एन अवर दे कम टुगेदर. आता कसं म्हणजे त्या निर्जीव गोष्टी आहेत त्यांनी एक्सप्रेशन असं दिलं की त्यातून त्याचं जे केसिंग असतं लाकूड आहे त्याच्यातून व्हायब्रेशन जातात. पण कुठलं कसं ठरवतो मी हळू होणार तू फास्ट हो किंवा तू हळू हो मी फास्ट होतो म्हणजे तू कम इन टू युनियन हाव इज पॉसिबल. पण ही सगळी ही युनिटी जी आहे ती आता याच्यामध्ये फिजिक्समध्ये एक नवीन ब्रांच येते आहे. हे टू स्टडी द व्हायब्रेशन्स इन द नॅचरल वर्ल्ड. त्याच्यामध्ये हे जे व्हायब्रेशन सगळीकडे जे आहे त्याचा अभ्यास करण्याची नवीन ब्रांच उघडली याच्यामध्ये सायन्स. तर सायन्स इज नाव ॲक्सेप्टिंग की हे असं आहे, असं होऊ शकतं असं. तर असे हे 4 महावाक्य आणि त्याचा आपल्या जीवनातला उपयोग असा आहे की आपली दृष्टी सगळ्याकडे पाहण्याची,
प्रेमाची, मी म्हणतो तुमचं सगळीकडे बघण्याचा आदरयुक्त प्रेम असं पाहिजे. म्हणजे तुम्ही म्हणजे कॉन्डिसेंडिंग आहे, तू का लहान आहे, तू का करते, असं नाही की वी आर रिस्पेक्ट फॉर एव्हरीथिंग. आणि प्रेम आहे, आदरयुक्त प्रेम, ही जर आपण भावना मनात ठेवली तर तुम्हाला खरंच मी सांगतो, तुम्हाला काही शांतता येते मनामध्ये. तो कारण तुम्ही कशाला तुम्ही वाईट म्हणत नाही. जे आहे ते सगळं परमेश्वराने निर्माण केलेलं आहे, सगळं चांगलंच आहे. आपल्या संतांनी हे पाहिलं म्हणून त्यांना सगळ्यामध्ये जीसस क्राइस्टच सांगितलं, लव सगळ्यांना प्रेम करा. प्रेम करण्याचा अर्थ अफेअर करा बाहेर असं नाही आहे, पण म्हणजे सगळ्यावर प्रेम करा. तर त्यांनी अगदी एनिमीवर सुद्धा प्रेम करा असं सांगितलं. ते तितक्या दूर जायची गरज नाही आपल्याला. पण म्हणजे सगळ्या जगताकडे आपण आपल्याकडे म्हणून सगळ्याला वर्शिप केलं आहे. झाडाची आपण पूजा करतो का, त्याच्यामध्ये हे आहे, ब्रह्मतत्व आहे ना, पर्वताची पूजा करतो. हे अशा सगळ्या निर्जीव जरी गोष्टी आपल्याला वाटल्या त्यांची आपण पूजा करतो, त्यांना मान देतो, त्यांना आदर व्यक्त करतो त्याच्याबद्दल. हे यातून हे घेण्यासारखे 4 महावाक्य येतो माझ्या मते. तर थँक्यू. आता रुद्रबद्दल थोडं मी तुम्हाला, रुद्र एवढा पॉप्युलर काय, रुद्र आपण का म्हणतो? रुद्र ही विनाशक देवता मानलेली आहे. कुठल्या निसर्गाच्या शक्तीमधून ती आली हे काही कुठं लिहिलेलं नाही आहे, पण ती विनाशक देवता आहे. आणि विनाशक म्हणजे आपण त्याला घाबरतो आहे ना. आपल्या गल्लीमध्ये कोणी गुंड असला तर गुंड आपल्या बाजूला हवा असतो आपल्याला, त्यामुळं आउट ऑफ फिअर ही इज वर्शिप. रुद्र. दुसरं आहे त्याला म्हणतात आशुतोष. आशुतोष म्हणजे वन हू इज इझिली प्लीज. आशु म्हणजे क्विक, तोष म्हणजे प्लीज, वन हू इज क्विकली प्लीज. आणि त्यामुळे शंकराच्या अनेक पुराणामध्ये अनेक कथा आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी राक्षसांनी त्याला हे करून वश करून घेतलेलं आहे, त्याने त्याला वर दिलेला आहे वगैरे स्टोरीज. हे दुसरं आहे. तिसरं म्हणजे तो ही इज गार्डियन ऑफ लाईफ, ही प्रोलॉंग्स लाईफ. म्हणून आपण त्र्यंबकम यजामहे जे म्हणतो त्याचा अर्थ माहिती आहे का सगळ्यांना? त्र्यंबकम यजामहेचा माहिती आहे? ओके, सांगू बरं. त्र्यंबकम यजामहे, त्र्यंबकम म्हणजे 3 बाप असलेला. आता 3 बाप असलेला कसा काय, कारण त्याला ऋग्वेदकाली अग्नी आणि रुद्र एकच समजले जायचे. आणि अग्नीची 3 स्थानं आहेत. स्वर्गामध्ये सूर्य आहे, मधल्या काळामध्ये विद्युत आहे, आणि जमिनीवर आपल्या अग्नी आहे. तर असे म्हणून त्याला 3 याचा म्हणून त्याला त्र्यंबक म्हटलं आहे. त्र्यंबकचा दुसरा अर्थ आहे 3 डोळे असलेला. आपल्याला माहिती आहे शंकराचा 3रा डोळा आहे. आता आपण तसा अर्थ घेतो, पण ऋग्वेदकाली त्याला 3 ज्याचे बाप आहे, 3 उगमस्थान आहेत. बाप म्हणजे काय, 3 उगमस्थान आहेत असं म्हणून त्याला त्र्यंबकम यजामहे. अशा त्र्यंबकाचं आम्ही यजन करतो, त्याची प्रार्थना करतो, पूजा करतो. आपण सुगंधीन पुष्टिवर्धन. सुगंधी म्हणजे ज्याला लिटरल त्याचा अर्थ असा फ्रेग्रन्स, पण फ्रेग्रन्स कॅन बी लाईक फेम. सुगंधी म्हणजे आमची फेम, आणि पुष्टिवर्धन म्हणजे आमची सुबकता, आमचे ऐश्वर हे वाढवत. उर्वारुकुमे बंधना. उर्वारुक म्हणजे काकडी, ज्याला कर्नाटकमध्ये वाळूक म्हणायची काकडी. ही काकडी जशी देठापासून निलत करता येते तसं तुम्हाला मृत्यूपासून दूर कर, पण अमृतत्वापासून दूर करू नकोस. उर्वारुक बंधना मृत्योर्मुक्षीय मा अमृता. आम्हाला अमृतत्वापासून दूर करू नको, पण मृत्यूपासून दूर कर. तर हा ते कंतो ही प्रोलॉंग्स लाईफ. एका बृहत जवाल नावाचं उपनिषद आहे, त्याच्यामध्ये शुक आणि कोणाचा तरी संवाद आहे. त्याच्यात त्यांनी प्रश्न विचारला असतो की हे अमृतत्व कशाने होईल. त्यांनी त्याचं उत्तर शतरुद्रियेण असं दिलं. आता शतरुद्रियेचा अर्थ लोकांनी वेगवेगळे घेतले आहेत. यजुर्वेदाच्या 100 शाखा आहेत, त्यातल्या प्रत्येक शाखेमध्ये रुद्र आहे असं म्हटलेलं आहे, रुद्राध्याय आहे. नाहीतर दुसरं म्हणजे शतरुद्रिय म्हणजे आपण जे रुद्र म्हणतो त्याच्यामध्ये शंकराची शेकडो नावं आली. ती नावं तुम्ही पठण केल्यामुळे तुम्हाला हे आयुष्य तुमचं वाढेल, लॉंग लाईफ मिळेल. तर हे आता हे काढलं. आणखी ही इज फिजिशियन. त्याला भिषक्तमन पण भिषजाम सोडून म्हटलं. ऋग्वेदखाली रुद्र तेवढासा 3च फक्त सूक्त आहेत. संपूर्ण ऋग्वेदामध्ये फक्त 3 सूक्त रुद्रांना ॲड्रेस केलेली आहेत. त्याच्यामध्ये म्हटलं आहे असं, भिषक्तमन पाम भिषजाम सोडून. तू फिजिशियनचा फिजिशियन आहेस, सो यू आर व्हेरी ग्रेट, यू आर अ हिलर, ग्रेट पर्सन. आपण याच्यामध्ये म्हणतो त्याच्यात येतं क्षयती भेषजस्य. भेषज म्हणजे औषधं, क्षयती म्हणजे टू रूल. सो ही रूल्स ओव्हर ऑल द मेडिसिनल हर्ब्स, म्हणूनही त्याला इम्पॉर्टन्स आहे. तसे रुद्राचं हे का आपण म्हणतो, ऋग्वेद हा रुद्राचा जो आहे तो यजुर्वेदाच्या 33 शाखेतला काहीतरी 5वा अध्याय आहे त्यातला. तर रुद्र रिलेटिव्हली म्हणायला सोपं आहे. आपल्याला अवघड वाटतं तसं ते, पण ते कम्पेअर टू ऋग्वेदातलं तुम्ही काही हे घेतलं ऋचा घेतल्या त्याच्यापेक्षा म्हणायला पुष्कळ सोपं आहे. पण असा रुद्राध्याय असा आहे. थँक्यू. त्र्यंबकम यजामहेला मृत्युंजय मंत्र पण म्हणतात. हो हो हो, करेक्ट, मृत्युंजय.